नेचरलचा पुरावा असताना पण 302चं चार्जशीट होतं. कोर्टाला किशनबाईची केस दिली आणि म्हटलं ही वाचून ठेवा, ही लागणार नाही. ठीक आहे. आय लेड ऑल एव्हिडन्स, ऑल द विटनेसेस वर एक्झामिन. पुरावा हाच येणार होता की देर इज नो एव्हिडन्स ऑफ अननॅचरल डेथ. आयोला विचारला, आयोने स्पष्ट उत्तर दिलं की माझ्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून मी हे चार्जशीट पुरावा नसताना दाखल केले. ओके, झालं. रिटर्न आर्ग्युमेंट मी दिलं आणि त्यात हे लिहिलं की आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही. या आधीच आपल्याला किशनबाईचं जजमेंट आम्ही दिलेलं आहे, त्यातला हा पॅरा आम्ही पुन्हा उद्धृत करतोय, आपण त्याप्रमाणे फाइंडिंग द्यावं. कोर्टाने काही त्याप्रमाणे फाइंडिंग दिलं नाही, ऍक्विटल केलं पण फाइंडिंग नाही दिलं. मी सांगतो त्याप्रमाणे फाइंडिंग नव्हतं द्यायचं, तर मग तुम्ही कन्व्हिक्ट करायचं होतं. पुरावा नसताना चार्जशीट तर आलेलं आहे, हे त्यांनी लिहिलं जजमेंट मध्ये, परंतु त्या आयोग विषयी काही त्यांनी सूचना पुढच्या केल्या नाही. म्हणून मी नकलाईचा अर्ज दिला. तर स्टेनोने मला विचारलं की साहेब अपील करणार आहे का? म्हटलं मीच म्हटलोय की याच्यात पुरावा नाहीये, तर मी कसं काय अपील करेन? नाही म्हणे मग तुम्ही नकला घेता. म्हटलं काय अपील, रिव्हिजन, रीट याशिवाय काय करू शकत नाही का मी? तो दुष्काळात पडला म्हणे, याशिवाय काय आहे म्हणे. म्हटलं रस्त्यावर चालणारा एक माणूस पण कंप्लेंट करू शकतो, मी कंप्लेंट करणार आहे. जजमेंट देणं म्हणजे काय, कोर्ट चालवणं म्हणजे काय मनमानी आहे का? मनमानी केलेली आहे का नाही? तो म्हणे हो साहेबांचं चुकलंय म्हणे. तर मी हे म्हणतो की आपण जजमेंटच्या नंतर पण आपली भूमिका, रीट, रिव्हिजन, अपील त्याशिवाय अशा प्रकारे पण कदाचित आपल्याला वठवावी लागेल. मी केलं नाही कंप्लेंट, कारण की उसके बाद में कुछ नैसर्गिक न्याय ऐसा हुआ. जज साहेब अत्यंत चांगले होते, अत्यंत मनमिळावू, पिपिनचा अत्यंत खूप चांगला आदर करणारे, सर्वांशी चांगल्या रीतीने बोलणारे. ते स्वतः कार चालवत असताना त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, त्यानंतर ते रजेवर होते. रजेवर असतानाच त्यांची ट्रान्सफर झाली आणि ट्रान्सफर त्यांच्या इच्छित ठिकाणी त्यांना देण्यात आली आणि तिथूनच त्यांना मेडिकल ग्राउंडवर त्यांची सेवा संपली. अशा परिस्थितीत मी ते उचित नाही समजलं की मी ती कंप्लेंट हायकोर्टाला पाठवावी. कुछ नाही, कोई मेरा पर्सनली दुश्मनी नहीं थी उनसे. पण मला हे सांगायचं आहे की प्रत्येक टप्प्याला आपली भूमिका असते. तर मी आपल्या सर्वांना एक सांगतो की प्रत्येक जण आपापल्या डायरीत कुठेतरी 2 पानं स्पेअर करून त्यावर लिहायला सुरुवात करा ना. एक एक टप्पा आठवा. जसे मी 7-8 टप्पे सांगितले, अजूनही खूप टप्पे असतील. त्या टप्प्याला आपली काय भूमिका आहे, आरोपीच्या वकिलाचा अर्ज आला तर आपली काय भूमिका आहे, डिफेन्स एव्हिडन्स आला तर काय भूमिका आहे, साध्या अर्जमेंटच्या अर्जावर सही देताना आपली काय भूमिका है ना. तो थोड़ा उस हिसाब से भी करिए ना, मजा आएगा. तो फिर ये क्या होगा, बहुत जबरदस्त एम्पावरमेंट होगा. यस, बाकी कैसे चल रहा है सब? अभी अनम्यूट कर दीजिए ना अवधूत. अवधूत सबको अनम्यूट कर दीजिए थोड़ा. वीडियो शुरू करो, सबने वीडियो शुरू करो ताकि दिखे. पहले तो वीडियो शुरू करिए. यस, पहले वीडियो शुरू होना. सरांनाच म्यूट केले ते सर. अरे सरांना म्यूट केलं वाटतं तू. क्षितिज, आपका मैंने कल लेख पढ़ा है. क्षितिज. यस सर. क्षितिज, मैंने कल आपका लेख पढ़ा है, मैं बहुत ही खुश हूँ. थैंक यू सर. थैंक यू सर. बहुत बढ़िया. ती जी मांडणी आहे ती पण अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. आणि आजच नाही, अदरवाईज पण मी वाचतो. प्रत्येकाचं काही जर असेल ना असं डिटेल अभ्यास पूर्ण तर मी वाचतो आणि जो टाकतो त्या प्रत्येकाची मांडणी आपली खरोखर खूप सुंदर आहे. फक्त मी काही आपल्या मित्रांना पुन्हा प्लीज अदरवाईज घेऊ नका, प्लीज अदरवाईज घेऊ नका की हा जो वेळ मिळालेला आहे ना त्यातला 1 ते 1.5 तास जर तुम्ही दररोज इंग्लिश ग्रामर साठी जर देऊ शकला, पूरा अपना इंप्रेशन बदलता है ना यार. एक तो हम हमारा ग्रहण शक्ति भी बढ़ती है और हम अपने आप को बहुत ही इफेक्टिवली ये कर सकते हैं, एक्सप्रेस कर सकते हैं. तो थोडं ते करा ना, है ना. कोणाचं
प्रत्येकाने करायचं, त्यात काय वांधा आहे. मी थर्ड LLB ला असताना मी 1-1.5 महिना तरखडकर पाठमाळा यायची, तरखडकर पाठमाळा त्यावेळेला, भाषांतर पाठमाळा असं नाव असायचं, भाग 1, भाग 2, भाग 3. तर एक थत्ते मॅडम म्हणून एमएड कॉलेजच्या रिटायर्ड प्राध्यापिका होत्या, इंग्लिश शिकवणाऱ्या. त्यांच्याकडे 1-1.5 महिना फक्त मी क्लास केला होता आणि त्यांनी ते ग्रामर क्लिअर करून दिलं त्या 1.5-2 महिन्यात. तो उससे पढ़ने में बहुत आसानी हो गई, समझ में आता है और गलत एक्सप्रेस नहीं होता है ना. तर थोडं आता वेळ आहे, म्हणजे बघा, प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. आणि अदरवाईज जर घेतलं तरी तुम्ही तिथून मला काहीच करू शकणार नाही, मला माहिती है ना. तो समय मिला है ना, तो थोड़ा अपने आप को और पॉलिश करिए. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की अपने आप को और पॉलिश करिए. देखो, जिस खांड में से कोयला निकलता है ना, उसी के अंदर से हीरा भी निकलता है, दोनों भी कार्बन होता है ना. फिर जब वो हीरा है वो तराशा जाता है, पॉलिश होता है ना, तब फिर वो मुकुट में लगता है. आप तो सब मुकुट मणि है ही है हमारे, मगर थोड़ी चमक और बढ़ जाए, और थोड़ी चमक बढ़ जाए, इसलिए मैं कहता हूँ. आणि करा ना, काय वांधा नाही. मुलांना पण आपल्या सोबतच बसवायचं, वो भी सीख रहे हैं, हम भी सीख रहे हैं, है ना. हो सकता है कि कुछ बातें वो लोग हमें सिखा देंगे. हाँ, उनका जो है ना अभी का बहुत अच्छा है मटेरियल उनके पास, तो उसमें से हम कुछ सीखेंगे. यस, अभी आप में से 2-4 जन कुछ बोलिए. यस, कौन बोलेगा? कश्यप. धीरज, क्या चल रहा है धीरज? अनम्यूट स्वतः करून घ्या, तुमच्या स्वतःला बटन अनम्यूट करा, स्वतःला स्वतः अनम्यूट करा, स्वतः अनम्यूट करून घ्या आणि नंतर बोला. सर नमस्कार. सर नमस्कार. सर बोलू का? हॅलो, बोला बोला सर बोलू. बोला बोला. सर आता सध्याच्या पिरियड मध्ये आम्ही काम करतोय, 25 PP आहे मी. यस, बेल ऍप्लिकेशनच्या वेळेला काही वेळेला आता काही वकील काय करतात, आरोपीकडनं वकील पत्र फिर्यादीकडनं दाखल करतात बेल ऍप्लिकेशनच्या वेळेला, आणि कोर्ट मात्र त्यावेळेला ऑब्जेक्शन घेते की तुम्ही आता कशाला बेल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही वकील पत्र दाखल करताय. तर थोडी ती अडचण येते आहे. तर काही वकिलांचे आमच्याकडे इथे ट्रेंड आहे की जर नसेल आरोपीकडनं तर फिर्यादीकडनं अंडरटेकिंग द्यायचं. आता अंडरटेकिंगच्या बेसवरती आपण काय करणार, काय अदर साइड टू से कोर्ट करतो, मग वकील पत्र करण्याला आपण ऑब्जेक्शन देतो, पण बेल ऍप्लिकेशनला अपोज करण्यासाठी ते अर्ज देतात. मग ते म्हणतात थ्रू PP द्या, पण आपण फिर्यादीला पाहिलेलं नसतं, आपल्याला माहिती नसतं, तर अशा वेळेला आपली अडचण होते. मग कोर्ट आपली जी अडचण होते ना, ती आपली अडचण आपण कागदावर लिहायची, आपल्या म्हणण्यात लिहायची, ही अडचण आहे आमची, आहे की नाही. काय संबंध आला, आपण आपल्या मार्फत एक तर देईल तर मी स्वतः देईल, मैं दूंगा तो मेरा दूंगा, ये मार्फत वाला कोई लफड़ा नाहीये. आणि ते स्पष्ट लिहायचं, आपण स्पष्ट लिहायचं. ओके. यस धीरज, क्या चल रहा है? सर नमस्कार. धीरज अनम्यूट. कैसे चल रहा सर है? नमस्कार. सर ठीक है सर, सब ठीक है सर, अच्छा चल रहा है जी सर. सुबह बड़ौदा में 2-4 हो गए थे ना जी नहीं सर, हो तो थोड़ा ध्यान रखो. जी सर नहीं, अभी परसों से चालू किया सर, बंद था अभी. प्राणायाम अमित जी यादव जी, कौन क्या कर रहे हैं मैं ध्यान रखता हूँ. अमित जी यादव जी ने बताया था, तो प्राणायाम और मेडिटेशन कर रहा हूँ सर सुबह. और दातरंगे सर के यूट्यूब पे वीडियोस है, गणेश पवार सर की लिंक को सब्सक्राइब किया तो वो देखता हूँ सर. कोर्ट तो जाना है सर, काम अर्जेंट, कस्टडी होती है तभी जाना पड़ता है, लेकिन कम ही होती है कस्टडी. यस यस. अच्छा, कश्यप क्या चल रहा है कश्यप? कुछ नहीं सर, सर बढ़िया है सर, बढ़िया ना? बढ़िया है. हाँ बढ़िया चालू है सर. यस, खुद रह के बोलिए यार, मैं एक का नाम लूंगा तो कितने लोगों का मैं नाम ले पाऊंगा, बाकी के लोग कितने मुझ पे, है ना. यस, व्यवहारे साहेब काय चाललंय? काही नाही, व्यवस्थित चालू सर, तुमच्या मार्गदर्शनाखाली. हो सर. बहुत लोगों का नाम गैलेक्सी है, बहुत लोगों का नाम रेडमी है. सॉरी सर, मी साइन इन करतो ते साइन इन करतो सर लगेच. कभी भी मीटिंग में, जूम के मीटिंग में अपना नाम टाइप करके ही बैठो, है ना. यस सर. क्योंकि देखो समस्या तो ये होने वाली है
कि यार मैं कितना भी कोशिश करूँ ना, मुझे हर एक का नाम नहीं याद रहेगा, और पहले से भी ये मेरी थोड़ी समस्या है, तो उसमें आप बढ़ाए नहीं कम से कम। यस, समीर भैया, समीर जी कैसे है? समीर जी डूंगे मुझे रोज सुबह में एक अच्छा सुविचार भेज देते हैं, सुविचार वो भी अच्छा, तो मेरी भी भाषा की क्या खासियत है। समीर सर सुविचार पहाटे 4ला असतो, पहाटे 4ला. हाँ ना, हो पहाटे सर 4ला वाढतो सुविचार. 4 o'clock. यस, तो अभी हम हैंड ओव्हर करेंगे दातरंगे साहेब को. नाही, चलने दो कोई बात. फक्त मी एक सांगेल की सर आपण आता आला हे बोलला, हे फार महत्वाचं बोलणं होतं. ही कनेक्टिव्हिटी आहे, ही कनेक्टिव्हिटी करण्याकरता आपलं बोलणं फार महत्वाचं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की सर्व केडरने ह्याच्याकडे पॉझिटिव्ह बघा. जो काही हा जो उपक्रम चालू आहे, या उपक्रमाकडे सर्वांनी पॉझिटिव्हपणे बघा. एक आपला हा स्वतःचा आपण हा प्लॅटफॉर्म चांगला तयार झालेला आहे. आणि माझं मत असं आहे की याच्यामध्ये फक्त शिंगाडा सर बोलणार नाही, फक्त शिवाय पाटील सर बोलणार नाही, फक्त मी बोलणार नाही. तसं सर तुम्ही म्हणाले आपण तर आहोतच, तो भागच नाही, आपण तो वसा उचललेला आहे, तो भागच नाही, आपल्या जीवनाचा तो भाग झालेला आहे. परंतु मी अशी अपेक्षा पहिल्या दिवशी व्यक्त केली, तुमच्या समोर आता व्यक्त करतो की ज्यांना चांगलं बोलता येतं त्यांनी तर याच्यामध्ये भाग घ्यावाच आहे. परंतु ज्यांना वाटतंय की मला बोलू शकत नाही, तर हा त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा. एक सब्जेक्ट तयार करावा, 10-15 दिवस घ्यावे, तो सब्जेक्ट तयार करावा. मी तर म्हणतो 1 तास नाही बोलता, 2 तास नाही बोलता आलं, 15 मिनिट तरी बोला. तुमच्या भाषेमध्ये बोला. जर तुम्ही आता जसं म्हणले ग्रामर तयार करा, ही फार आवश्यक गोष्ट आहे सर. प्रचंड तुम्ही फार तरी संयमाने बोलले, सॉरी टू से बोलले, तुम्ही यांनी बोलले, परंतु हे आवश्यक आहे. इट्स अ नीड दॅट वी मस्ट नो, वी मस्ट स्पीक इन इंग्लिश. आपण सर परवा दिवशी नॅशनल लेवलला गेलो, तर आपण तिथे काय बघितलं आपण सर? नॅशनल लेवलला आपण तिघ चौघ जेव्हा गेलो तेव्हा काय पाहिलं की ऑल दे वेअर व्हेरी गुड इन इंग्लिश, फ्लुएंट इन इंग्लिश. होते. अदर स्टेटचे पीपी आपण बघितले, हरियाणा पीपी बघितले, गुजरात पीपी बघितले, कर्नाटक प्रॉसिक्युटर बघितले आपण. वी नो वेल, पटत नाही याच्यामध्ये. आणि दुसरं काय आहे की इंग्लिश आपल्याला चांगलं येणं म्हणजे आपण खूप प्रगत झालो या गैरसमजात पण नाहीये. तो एक मुलामा आहे. नाही, पण त्याशिवाय तुम्ही जुनं वाचूच शकणार नाहीये. तुम्हाला जिथून आपली ही यंत्रणा सुधारायची आहे ना, ती सगळं इंग्लिश मध्ये आहे. आज तुम्हाला कदाचित फायलिंग मराठीत करता येणार आहे, एक्झामिनेशन मराठीत होणार आहे, आर्ग्युमेंट मराठीत होणार आहे, पण तुम्हाला याला जे शार्पन करायचं आहे ना, त्यासाठीचं असलेलं मटेरियल इंग्लिश मध्ये आहे. म्हणून अदरवाईज मी काय म्हणत नाही की त्या भाषेविषयी काय वेगळं माझ्या मनात आदर आहे, व्हायचा कुछ नाहीये, असं काही नाहीये. पण आपण तिथूनच घडणार आहोत, म्हणून ती गरज आहे ना. आजही सर्व लॉज इंग्लिश मध्ये आहेत. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लॉज रिटन बाय ब्रिटिशर्स. ब्रिटिशर्स. त्यामुळं ब्रिटिशर्सनी ज्या माइंडनी लॉ लिहिले त्या माइंडनी वाचावे लागतील. समजण्याकरता त्या माइंडनीच वाचणं भाग आहे. Then and only we can understand the meaning of law and then we can proceed with the law. आणि मी कदाचित थोडस अतिरेकी स्टेटमेंट करत असतो नेहमी, आजही करेल मी, आणि ते करणं मला आवडतं की कायदा काय आहे हे सांगण्यासाठी पीपी हा शासनाचा प्रवक्ता आहे. आय विल से व्हॉट द लॉ इज. Yes sir. Not judge. Yes sir. Judge नाही सांगू शकणार. Yes sir. He doesn't represent the state. Yes. I am representing the state. And what the state is law made by state. Government तो आती है जाती है ना. मैं स्टेट को रिप्रेजेंट करता हूँ, तो मुझे पता होना चाहिए what the law is. तर हा आत्मविश्वास आपल्यात कुठून येणार आहे? पाहिजेच. रोजचं वाचन पाहिजे. रोजचा एक सेक्शन 3 वेळा 4 वेळा लिहिला पाहिजे. माझा आग्रह असतो. माझा आग्रह आहे तो एक सेक्शन तरी किमान 5 वेळा वाचला पाहिजे. 5 ते 6 वेळा लिहिला गेला, शांतपणे लिहिला गेला पाहिजे. हाऊ टू रीड, हाऊ टू राईट, हाऊ टू अंडरस्टँड अँड हाऊ टू अप्लाय. These are the steps. दातरंगे साहेब, मी आपल्याला एक विनंती करतो, आपण यांचे 5-5चे ग्रुप बनवा. येस सर. आपण यांचे 5-5चे ग्रुप बनवा आणि त्यांना तुम्ही 2-2 मायनर ऍक्ट असाइन करा. येस सर. येस
करतो. आणि त्यांना 10 दिवसाची वेळ देऊन टाका. असं नाही की उद्या तयार करून या. 10 दिवसाची वेळ द्या. येस आणि तो दिवस या ग्रुपचा आपले मायनर ऍक्ट पण रेडी पाहिजे. मायनर है ना? इसेन्शियल कमोडिटी विषयी वारंवार आपल्या क्वेरीज येतात. इन्ग्रेडियंट्स मायनर ऍक्ट मध्ये खरी गोष्ट. हो इसेन्शियल कमोडिटीचे रोजच आपले प्रश्न येतात. कारण की आपण ग्रुपवर प्रश्न टाकतो आणि आयतं उत्तर मिळालं की वापरतो. बाकी आपण काही त्याविषयी काम करायला तयार नाही. बरेच लोक आपल्यात रिमांड लोक असले का टाईप करायचं जरा. बस आणि 5-7 जण आहे आपल्यातले बिचारे सप्लायर. आलं कोणाचं किती उत्तर, आलं कोणाचं किती आहे ना. तर यात आपण सुधारणा याने अशा रीतीने आपण सुधारणा करू शकतो. आपण स्वयंसिद्ध होऊ. आणि 50 जण आहेत ना, 50 जण वेगवेगळ्या ग्रुपवर आहेत. त्या वेगवेगळ्या ग्रुपवर आपण आहोत. त्या ग्रुपमध्ये आज झालेल्या विषयाची तिथे चर्चा करायची ना. जे जॉईन नाही झालेले त्यांच्या पोटात जरा कळा निघाल्या पाहिजे की आय एम मिसिंग समथिंग. त्यांना जाणीव होऊ द्या ना. मग ही संख्या वाढेल. उनके अंदर भूख भी निर्माण करनी पड़ेगी और खाना भी खिलाना पड़ेगा. सदाव्रत है भाई, ये ऐसा क्षेत्र है. भूख तो सब पहली बात है, खाना भी दिया जाता है. भूख तो बहुत जरूरी है. पहिले भूख लगाना, भूक लगनी चाहिए. याने आपली संख्या वाढेल आणि संख्या वाढणं खूप गरजेचं आहे. आवश्यक. एकूण एक स्थिती सक्षम झाला पाहिजे. है का नाही? यस, तुमचा लोकांचा खूप वेळ घेतला मी. नाही काय पटणार नाही. भागत नाही तुमचा प्रत्येक शब्द. तुम्ही आलात, तुम्ही आज आहात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो की लवकरात लवकर तुम्ही यातून तुमच्या मागे जे काही थोडंफार ठीक आहे आपण पाहून द्या. परंतु तुम्ही सर आपण कधी पण आपण एक सब्जेक्ट घ्या आणि एका सब्जेक्ट वरती आपण सुरू करा, जेणेकरून त्या सब्जेक्ट मध्ये आपण टच मध्ये कायम राहाल. पटत नाही. आज तुम्ही एक वरिष्ठ म्हणून केलेलं मार्गदर्शन फार आवश्यक होतं. सगळ्यांकरता आवश्यक होतं. हा संदेश जाणं आवश्यक होतं. म्हणून मी परवा विनंती केली आपल्याला की आपण या बोलायचं. आणि मी तुम्हाला दुसरं सांगतो की महाराष्ट्रात या कोरोनामुळे 18 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. जवळजवळ 2000 पॉझिटिव्ह आहेत पोलीस. तर त्या पोलिसांना अख्ख्या महाराष्ट्रातल्या नाही अख्ख्या भारतातल्या डॉक्टर्सना, पोलिसांना आणि रेव्हेन्यू मधले जे लोक कोरोना वॉरियर्स आहे त्या सर्वांना आर्ट ऑफ लिव्हिंग आपले हे जे प्रोग्राम्स आहे ऑनलाईन प्रोग्राम ते फ्री देते. त्यांना फ्री सुदर्शन क्रिया शिकवली जाते. अदरवाईज फ्री असते बाकीच्यांना, पण त्यांना फ्री. आणि त्यात पण मी थोडा माझा वेळ देतोय की वो करना पडेगा. तो घटक कसाही म्हटला ना तरी आजच्या घडीला तो खरोखर स्वतःच्या जीवावर उदार होऊन तो काम करतोय. मानावं लागेल. आणि मला वाटतं की मला एक सामाजिक माझी जबाबदारी आहे त्यासाठी वेळ देणं. तर त्यासाठी पण मी थोडा रोज एखादा कोर्स द्यायला पाहिजे. तर त्यामुळे अदरवाईज मी दररोजही आपल्यात जॉईन झालो असतो. पण तरी पण आजची वेळ आहे माझ्या लक्षात आहे. रोजचं असणं आवश्यक आहे. यस चारची वेळ आहे माझ्या लक्षात आणि मला जमेल तेवढा वेळ मी नक्कीच. आणि मुझे क्या है आप सबके चेहरे भी देखू ना तो बाग हो जाता यस. तो फ्रेंड्स मैं अभी लीव करूं क्या? यस सर. हाँ अभी मुझे 5:15 बजे एक दूसरा सेशन करना है. Yes sir. All the best. Thank you sir. Yes. Thank you sir for your nice words. Thank you very much sir. Thank you sir. Thank you sir. After the nice words of Honorable Sri Shingada sir, I am very thankful to Honorable Shingada sir that he appeared here in this meeting and he has given a good guidance which was necessary and which will be necessary, which will be required forever. Day before yesterday, we have gone through the definition of evidence and in the course of my discussion, जरा सर्वांनी आपले व्हिडिओ हे करा, म्यूट करा. अवधूत सगळ्यांना म्यूट करा. In the course of my discussion regarding the definition of evidence,
Section 231 CRPC subsection 1, Section 242 CRPC subsection 2, CRPC section 252 subsection 2, then section 311 CRPC in two parts, and section 4 of Indian Evidence Act, as well as section 165 of the Indian Evidence Act. After this discussion, today I wish to focus on a significant judgment regarding this aspect. Name of the party is Kalyan Gogoi versus Ashutosh Agnihotri, and this judgment is reported in AIR 2011, Supreme Court, page number 760. It is mentioned in the judgment, so far as evidence is concerned, please apply your mind, please understand each and every word. The word evidence is used in common parlance in three different senses. A, as equivalent to relevant, B, as equivalent to proof, and C, as equivalent to the material on the basis of which the court come to the conclusion about the existence or non-existence of disputed facts. Though in the definition, the word evidence given in section 3 of the Evidence Act, one finds only oral and documentary evidence. But as far as the definition is concerned, two types of evidence is mentioned, oral and documentary evidence. This word is also used in phrases such as best evidence, circumstantial evidence, corroborative evidence, derivative evidence, direct evidence, documentary evidence, hearsay evidence, indirect evidence, oral evidence, original evidence, presumptive evidence, primary evidence, real evidence, secondary evidence, substantive evidence, testimonial evidence. So friends, please understand, I will post this judgment on our WhatsApp group. Here also twice I am stating the name of the party, Kalyan Gogoi versus Ashutosh Agnihotri. The judgment is reported in AIR 2011, page number 760. It is my humble request to all the participants, please read this judgment. It is mentioned further in the judgment. If it is a case of oral evidence, the act requires that only that person who has actually perceived something by that sense, by which he is capable of perception, should make the statement about it and no one else. I am reading these significant lines once again. If it is a case of oral evidence, the act requires that only that person who has actually perceived something by that sense. So oral evidence, friends, we know section 60. Section 60 of Indian Evidence Act says about oral evidence. Oral evidence must be direct. By whom? The person who says he saw it, the person who says he heard it, the person who says he perceived it by the sense or by the manners. If it is a case of oral evidence, the act requires that only that person who has actually perceived something by that sense, by which it is capable of perception, should make the statement about it and no one else. If it is documentary evidence, the Evidence Act requires that ordinarily the original should be produced, because a copy may contain omissions or mistakes of a deliberate or accidental nature. These principles are expressed in section 60 and section 64 of the Evidence Act. The term hearsay is used with reference to what is done or written as well as to what is spoken, and in its legal sense, it denotes that kind of evidence
which does not derive its value solely from the credit given to the witness himself, but which rests also in part on the veracity and competence of some other person. The word hearsay is used in various senses. Sometimes it means whatever a person is here to say. Sometimes it means whatever a person declares on information given by someone else. And sometimes it is treated as nearly synonymous with irrelevant. The saying and doing of third person are, as a rule, irrelevant, so that no proof of them can be admitted. Every act done or spoken which is relevant on any ground must be proved by someone who saw it with his own eyes and heard it with his own ears. So friend, please read this judgment once again when you have time to understand the types of evidence. Though two types of evidence is mentioned in the definition, oral and documentary. So far as document is concerned, section 65 capital A and section 65 capital B, day before yesterday we have gone through it in detail, as well as there are types of evidence. So which type of evidence are available, please go through this judgment. And this judgment says about direct evidence and hearsay evidence. Though hearsay evidence is not acceptable is the general principle, even though I will invite your attention on section 6 of the Indian Evidence Act, or res gesti. So res gesti is the principle mentioned in section 6 of the Indian Evidence Act. If the hearsay evidence is not too remote, or if the hearsay evidence is just after the incident, then such evidence, though hearsay, is acceptable according to the principle res gesti. So when we will be at section 6, I will discuss thoroughly on the principle res gesti. So far as present situation, we are at the definition of evidence. Hence, just as it is mentioned in the judgment that hearsay evidence is not acceptable, there are two types of evidence and there are different species of evidence. But at the same time, I have to say something about hearsay evidence. And if the hearsay evidence is near to the incident, then such evidence is acceptable by the principle res gesti, which is the core of section 6 of Indian Evidence Act. After the definition of evidence, it is necessary to go through further definition: proved, then disproved, and then not proved. So what is mentioned in the definition proved? A fact is said to be proved when? When is the question, which is itself mentioned in this definition. A fact is said to be proved when, after considering the matters before it. Consideration of the matters before the courts. Now, so far as definition of evidence is concerned, evidence means oral evidence and documentary evidence. And there are two parts of documentary evidence we just discussed. But so far as appreciation of evidence is concerned, because appreciation of evidence, the base of appreciation of evidence is proved, disproved, not proved. Proved means the facts which are before the court, the evidence which are before the court. But here in this definition as well as the definition of not disproved, matters before it, the term is mentioned. It is mentioned in this definition. A fact is said to be proved when, after considering the matters before it, the court either believes it to exist or considers its existence so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition that it exists.
Once again, we will go through each and every word and the connectivity of the words of this definition. A fact is said to be proved when we will say that the fact is proved when after considering the matters before it. Please understand, it is not mentioned in this definition that after considering the evidence before it. In fact, evidence is before it by way of oral evidence and documentary evidence. But as far as this definition, so far as present definition, it is mentioned that after considering the matters before it, the court, please see the meaning of either. The court either believes it to exist. The court believes it to exist. The court either believes it to exist or. So there is option to, there is an option to the existence. There is an option to this belief. There is option to this or. Either or. There is option to the either or considers its existence. Not only probable, so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition. Understand the word supposition, the meaning of the word supposition. To act upon the supposition that it exists. So far as existence of the situation is concerned, the existence is defined as follows. The court either believes it to exist, prima facie, or now consideration, considers its existence so probable that a prudent man ought, under the circumstances of the particular case, to act upon the supposition, suppose having its own significance. To act upon means act upon by the court as a prudent man, act upon the supposition that it exists. So this is the definition of concept proved. At this juncture, I want to share one judgment with you, which the judgment says about the difference between appear and proof. So appear and proof. So what is the difference between appear and proof? This judgment is Hardeep Singh versus State of Punjab, reported in 2014, All MR Criminal, page number 801. It's a judgment of Honorable Supreme Court. It is mentioned in this judgment, word appear means clear to comprehension, or a phrase near to proved. It imports a degree of probability than proof. So hence, this is the comparison of appear and proof. It is necessary to discuss this judgment along with the definition of proof. When the definition of proof is going on, proved is going on. So what mean by proved? At the same time, it is necessary to discuss the difference in between appear and proof. It appears that, and it is proved that difference. Word appear means clear to comprehension, or a phrase near to proved. It imports a lesser degree of probability than proof. Now, matters before it is the concept mentioned in the definition of proved and disproved. So what mean by matters before it? Because definition of evidence says evidence before it. Oral evidence, documentary evidence. So far as matters before it, I am sharing with you one judgment which is reported in 1883. The judgment is reported in 1883. Name of the party. This judgment is available on Google.
The judgment is available on Google. Bundho Lal versus Joy Kumar. Bundho Lal versus Joy Kumar, into bracket 1883 bracket complete, ILR 9, Calcutta, page number 363, and this judgment is reported in 9th of August 1882. It is mentioned in the judgment para 12, which is significant one so far as present subject is concerned, present issue is concerned. It would appear therefore that the legislature intentionally refrained from using the word evidence in this definition, but used instead of words matter before it. For instance, a fact may be orally admitted in court. The admission would not come within the definition of the word evidence as given in this act. But still, it is a matter which the court before whom the admission was made would have to take into consideration in order to determine whether the particular fact was proved or not. It is my request to the participant, please read this judgment whenever you have time. The judgment is available. I am reading this ratio once again because this ratio is significant one. It would appear therefore that the legislature intentionally refrained from using the word evidence in this definition, but used instead of the words matters before it. For instance, a fact may be orally admitted in court. The admission would not come within the definition